नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. तर मित्रांनो, आज आपण बघा भारतरत्न विशेष 2024 यावर महत्त्वाचे प्रश्न जे परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात असे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केले आहेत. मित्रांनो बघा, परीक्षेमध्ये भारतरत्न या विषयावर 2 ते 3 कमीत कमी 2 ते 3 प्रश्न विचारले जातात. त्यासाठी आपण हा व्हिडिओ बघा घेऊन आलो आहोत. तर भरपूर जणांनी कमेंट केली होती की भारतरत्न तसेच IPL या 2 विषयावर बघा एक स्पेशल व्हिडिओ बनवा. तर आज आपण भारतरत्न या विषयावर स्पेशल व्हिडिओ घेऊन आलो आहोत. तसेच IPL वर देखील घेणार आहोत, परंतु आज भारतरत्न या विषयावर आपण प्रश्न पाहूयात. बघा, अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. यानंतर बघा, तुम्हाला शेवटी मी काही महत्त्वाचे प्रश्न देखील विचारले आहेत, ज्याचे उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचे आहेत. ते देखील प्रश्न खूप महत्त्वाचे असणार आहेत, परंतु ते शेवटी विचारले जाणार आहेत. आणि यानुसार मला कळेल बघा कोण शेवटपर्यंत व्हिडिओ पाहणार आहे. ते प्रश्न देखील खूप महत्त्वाचे आहेत. तरी व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर बघा, पहिलाच प्रश्न बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे. भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार खालीलपैकी कोणता आहे? तर बघा, पर्याय नाही सॉरी, तर आपण डायरेक्ट उत्तर घेणार आहोत. तर बघा, भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे? तर भारतरत्न हा बघा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. दुसऱ्या क्रमांकावर आहे बघा पद्मविभूषण, तिसऱ्या क्रमांकाचा आहे बघा पद्मभूषण आणि चौथ्या क्रमांकाचा आहे पद्मश्री. तर परीक्षेत यावर प्रश्न विचारले जात आहेत. तर भारताचा सर्वोच्च कोणता? भारतरत्न. दुसरा सर्वोच्च पुरस्कार कोणता? पद्मविभूषण. तिसरा कुठला? पद्मभूषण आणि चौथा पद्मश्री. तर अशा प्रकारे परीक्षेत प्रश्न विचारले जातात. बघा, सर्व महत्त्वाचे प्रश्न आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे, पुन्हा सांगतोय. दुसरा प्रश्न आहे, भारतरत्न पुरस्कार कोणत्या वर्षापासून देण्यात आला? तर बघा, 1954 सालापासून बघा भारतरत्न पुरस्कार हा बघा देण्यात आला. तर पहिल्यांदा कोणाद्वारे प्रदान करण्यात आला होता? तर बघा, तत्कालीन राष्ट्रपती होते त्यावेळेचे बघा डॉक्टर राजेंद्र प्रसाद. तर यांच्याद्वारे बघा 1954 साली बघा भारतरत्न पुरस्कार हा प्रदान करण्यास सुरुवात करण्यात आली. तिसरा प्रश्न आहे, 1954 साली म्हणजेच पहिल्यांदा भारतरत्न पुरस्काराने कोणास सन्मानित करण्यात आले होते? तर बघा, 1954 साली 3 जणांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तर पहिले आहेत बघा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, दुसरे आहेत बघा राजगोपालाचारी आणि तिसरे आहेत चंद्रशेखर वेंकट रमन, CV रमन. असे बघा 3 व्यक्ती आहेत ज्यांना 1954 साली भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. पहिल्यांदा कोणत्या वर्षी देण्यात आला? तर 1954. आणि 1954 साली किती जणांना देण्यात आला? तर 3. सर्वपल्ली राधाकृष्णन, राजगोपालाचारी, चंद्रशेखर वेंकट रमन. चौथा प्रश्न आहे, 2024 साली भारतरत्न पुरस्काराने किती जणांना सन्मानित करण्यात आले आहे? तर यावर्षी किती जणांना सन्मानित करण्यात आले आहे? तर तुम्हाला माहितीच असेल, तर 5 जणांना सन्मानित करण्यात आले. त्यांची नावं आपण पुढील प्रश्नामध्ये पाहणार आहोत. तर किती जणांना सन्मानित करण्यात आले? 5 जणांना सन्मानित करण्यात आले आहे. मित्रांनो, याची तुम्हाला PDF मी शेअर करणार आहे, त्याचं टेन्शन घेऊ नका तुम्ही. परंतु हा व्हिडिओ बघा जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करायला विसरायचं नाही, कारण भरपूर महत्त्वाची माहिती आहे यामध्ये. बघा, 2 ते 3 आपल्याला मार्क नक्की या व्हिडिओमधून मिळणार आहेत. कारण गेल्या वर्षी जी काही पोलीस भरतीची एक्झाम झाली बघा, तर त्यामध्ये प्रत्येक प्रश्नपत्रिकेत बघा भारतरत्न या विषयावर 2 ते 3 हे प्रश्न विचारलेच होते. त्यानंतरचा 5वा प्रश्न आहे, 2024 साली भारतरत्न पुरस्काराने कोणास सन्मानित करण्यात आले आहे? तर बघा, 5 जणांना सन्मानित करण्याला आपण मगाशीच पाहिलं. तर आता ते कोण आहेत तर ते देखील आपण पाहूया. तर बघा, 49वा कर्पूरी ठाकूर, 50वा लालकृष्ण अडवाणी, 51वा PV नरसिंहराव, 52वा चौधरी चरण सिंह आणि 53वा MS स्वामीनाथन. असे 5 जण आहेत बघा. तर त्यांना 2024 साली भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पहिला जाहीर झाला होता बघा कर्पूरी ठाकूर, त्यानंतर दुसरा जाहीर झाला होता लालकृष्ण अडवाणी आणि नंतर एकदाच 3 जणांना जाहीर झाला बघा, PV नरसिंहराव, चौधरी चरण सिंह आणि MS स्वामीनाथन. एक सुरुवातीला झाले कर्पूरी ठाकूर, लालकृष्ण अडवाणी आणि 3 एकदाच झाले, जे PV नरसिंहराव, चौधरी चरण सिंह आणि MS स्वामीनाथन. आणि 2024 साली बघा 5 जणांना जाहीर झाले. तर सर्वाधिक
एका वर्षात जाहीर होणारे भारतरत्न बघा 5 आहेत, जे 2024 साली झाले आहेत. पुढचा प्रश्न आहे, आतापर्यंत किती जणांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? तर बघा 53 जणांना बघा भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले 2024 या वर्षापर्यंत. तर प्रश्न विचारला जाऊ शकतो बघा 2019 सालापर्यंत किती जणांना प्रदान करण्यात आला होता? तर बघा 48 जणांना प्रदान करण्यात आला होता भारतरत्न. त्यानंतर आता 2024 मध्ये 5 जणांना देण्यात आला, तर आता एकूण संख्या किती झाली आहे? तर 53. तर भारतरत्न पुरस्कार हा बघा 2024 मध्ये आतापर्यंत एकूण 53 जणांना देण्यात आला आहे. 2019 सालापर्यंत 48 जणांना देण्यात आला होता, परंतु यावर्षी 5 जणांना देण्यात आला, म्हणून टोटल झाले बघा 53 एवढी झाली आहे. त्यानंतरचा 7वा प्रश्न आहे, 2024 मध्ये किती जणांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार बघा प्रदान करण्यात आला आहे? हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे. तर कोण कोणास मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार हा बघा प्रदान करण्यात आला आहे? तर बघा एक आहे कर्पूरी ठाकूर, दुसऱ्यात बघा PV नरसिंह राव, तिसऱ्यात चौधरी चरण सिंह आणि चौथ्यात बघा MS स्वामीनाथन. तर 5 पैकी बघा 4 जणांना हा बघा 2024 मध्ये मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार हा बघा प्रदान करण्यात आला आहे. 5 पैकी 4 जणांना. तर कोणास मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला नाही? तर बघा लालकृष्ण अडवाणी. तर लालकृष्ण अडवाणी यांना बघा मरणोत्तर पुरस्कार हा प्रदान करण्यात आलेला नाही, तर 4 जणांना करण्यात आला आहे. प्रश्न हा विचारला जाऊ शकतो, किती जणांना करण्यात आला आहे? तर 4 जणांना मरणोत्तर भारतरत्न हा प्रदान करण्यात आला आहे. त्यानंतरचा 8वा प्रश्न आहे, कधी विचारला नाही परंतु विचारला जाऊ शकतो. तर भारतरत्न पुरस्कार कोणाद्वारे प्रदान करण्यात येतो? तर बघा आपले जे काही राष्ट्रपती असतात, तर राष्ट्रपती हे बघा भारतरत्न पुरस्कार प्रदान करत असतात. पहिल्यांदा कोणत्या राष्ट्रपतींनी प्रदान केला? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद, जे भारताचे पहिले राष्ट्रपती होते बघा, त्यांनी पहिल्यांदा 1954 साली प्रदान केले होते. आणि यावर्षी आता कोणी केले? तर आता सध्या कोण आहेत बघा? द्रौपदी मुर्मू. तर भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बघा 2024 साली भारतरत्न पुरस्काराचे वितरण केले. तर भारतरत्न पुरस्कार कोणाद्वारे प्रदान करण्यात येत असतो? तर बघा राष्ट्रपती यांच्याद्वारे प्रदान करण्यात येत असतो. 9वा प्रश्न आहे, 2024 या वर्षापर्यंत किती राष्ट्रपतींना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? तर हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे. तर बघा 6. 2024 या वर्षापर्यंत बघा 6 राष्ट्रपतींना भारतरत्न पुरस्काराने बघा सन्मानित करण्यात आले. सर्व महत्त्वाचे टॉपिक आपण कव्हर केलेत, म्हणजे तुम्हाला टेन्शन नाही. यामधून बघा हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत नक्की पाहिला, तर बघा तुमचा भारतरत्न या विषयावर एकही मार्क जाणार नाही, एवढी मी गॅरंटी देतो. तर बघा जे काही 6 राष्ट्रपती आहेत ते कोण कोण आणि कोणत्या वर्षी प्रदान करण्यात आला, तर ते देखील आपण यामध्ये कव्हर केले आहे. तर बघा सर्वपल्ली राधाकृष्णन, तर हे देखील बघा भारताचे राष्ट्रपती होते आणि त्यांना 1954 साली तर पहिल्याच बघा भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. त्यानंतर दुसऱ्यात बघा डॉक्टर राजेंद्र प्रसाद, तर हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते आणि त्यांना बघा 1962 साली भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तिसऱ्यात बघा झाकीर हुसेन, तर झाकीर हुसेन यांना बघा 1963 साली भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यानंतर बघा चौथे आहेत वराह वेंकट गिरी, तर यांना 1975 साली भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यानंतर बघा 5वे आहेत डॉक्टर APJ अब्दुल कलाम, तर यांना बघा 1997 साली भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. आणि शेवटचे आहेत बघा प्रणव मुखर्जी, तर त्यांना 2019 साली भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आतापर्यंत किती? तर 6. त्यांची नावं आणि कोणत्या वर्षी प्रदान करण्यात आला तर ते देखील आपण घेतले आहे. त्यानंतरचा 10वा प्रश्न आहे, भारतरत्न पुरस्कार प्राप्त करणारे सर्वात तरुण व्यक्ती कोण आहेत? तर हा देखील प्रश्न तुम्हाला गेल्या वर्षी विचारला आहे. तर बघा कोण आहेत? तर सचिन तेंडुलकर. तर सचिन तेंडुलकर हे बघा 2014 साली यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. आणि हेच बघा भारतरत्न पुरस्कार प्राप्त करणारे सर्वात तरुण व्यक्ती आहेत. तर तसेच भारतरत्न हा पुरस्कार प्राप्त करणारे पहिले खेळाडू कोण आहेत? तर बघा ते देखील सचिन तेंडुलकर हेच आहेत.
सर्वात पहिले खेळाडू सचिन तेंडुलकर हेच आहेत भारतरत्न पुरस्कार प्राप्त करणारे. आणि एक चालू घडामोडी यांच्याबद्दल सांगतो तर सचिन तेंडुलकर यांचा पुतळा बघा जे काही मुंबईचा स्टेडियम आहे बघा वानखेडे, तर या स्टेडियमवर बसवण्यात आला आहे. हा प्रश्न देखील विचारला जाऊ शकतो म्हणून सांगितला, MP मुद्दा आहे म्हणून तुम्हाला यामध्ये सांगितलं. तर प्राप्त करणारे पहिले खेळाडू कोण? सचिन तेंडुलकर. सर्वात तरुण व्यक्ती कोण? सचिन तेंडुलकर. कोणत्या वर्षी प्रदान करण्यात आला? तर 2014 साली. कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर क्रिकेट. हे तुम्हाला तर सर्वांना माहिती असेलच. पुढचा प्रश्न आहे 11वा. भारतरत्न पुरस्कार प्राप्त करणारे पहिले शास्त्रज्ञ कोण आहेत? तर बघा उत्तर आहे CV रमन. तर CV रमन हे बघा भारतरत्न पुरस्कार प्राप्त करणारे पहिले शास्त्रज्ञ आहेत, ज्यांना बघा 1954 साली म्हणजे पहिल्याच वर्षी बघा 1954 साली हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. त्यानंतरचा 12वा प्रश्न आहे भारतरत्न पुरस्कार कोणास द्यावे याची शिफारस कोण करते? तर कोणाला भारतरत्न पुरस्कार मिळावा याची शिफारस कोण करत असते? तर बघा पंतप्रधान. पंतप्रधान हे बघा भारतरत्न पुरस्कार कोणास द्यावा याची शिफारस करत असतात. तर सध्याचे पंतप्रधान कोण आहेत? बघा नरेंद्र मोदी. तर नरेंद्र मोदी हे बघा भारताचे सध्याचे पंतप्रधान आहेत आणि पंतप्रधानद्वारे बघा पुरस्कार कोणास द्यावा याची शिफारस करत असतात. 13वा प्रश्न आहे भारतरत्न पुरस्कार प्राप्त करणारी पहिली संगीतकार कोण आहे? तर उत्तर आहे MS सुब्बुलक्ष्मी. MS सुब्बुलक्ष्मी हे बघा भारतरत्न पुरस्कार प्राप्त करणारी पहिली संगीतकार आहे. तर त्यांना कोणत्या वर्षी प्रदान करण्यात आला होता? तर 1998 साली बघा MS सुब्बुलक्ष्मी यांना भारतरत्न हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. त्यानंतरचा 14वा प्रश्न आहे भारतरत्न पुरस्कार प्राप्त करणारे गैर भारतीय नागरिक कोण आहेत? हा बघा IMP प्रश्न स्टार मार्क करून ठेवा. तर बघा गेल्या भरतीमध्ये या सर्व प्रश्नपत्रिकेत बघा यावर प्रश्न विचारला होताच. तर भारतरत्न पुरस्कार प्राप्त करणारे गैर भारतीय नागरिक कोण आहेत? तर बघा उत्तर आहे खान अब्दुल गफार खान आणि नेल्सन मंडेला. तर खान अब्दुल गफार खान यांना बघा 1987 साली आणि नेल्सन मंडेला यांना 1990 साली बघा भारतरत्न पुरस्काराने प्राप्त करण्यात आले होते. तर यावर दुसरा एक प्रश्न विचारला जातो बघा. तर भारतरत्न पुरस्कार प्राप्त करणारे पहिले गैर भारतीय व्यक्ती कोण आहेत? असा देखील प्रश्न तुम्हाला फिरून विचारला जातो. तर बघा भारतरत्न पुरस्कार प्राप्त करणारे पहिले गैर भारतीय व्यक्ती कोण आहेत? तर खान अब्दुल गफार खान हे आहेत बघा आणि ज्यांना 1987 साली भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. इथे बघा 2 प्रश्न कव्हर झाले आहेत, 3 प्रश्न झाले आहेत. एक झालं वर्ष, कोण गैर भारतीय नागरिक आहेत ज्यांना भारतरत्न मिळाला आहे, 2 झालं आणि गैर भारतीय व्यक्ती कोण आहेत पहिले. तर इथे 3 प्रश्न म्हणजे एका प्रश्नामध्ये आपण 3 प्रश्न आपण कव्हर केले आहेत. 15वा प्रश्न आहे बघा भारतरत्न पुरस्कार प्राप्त करणारी पहिली भारतीय महिला कोण आहे? तर उत्तर आहे बघा इंदिरा गांधी. तर भारतरत्न पुरस्कार प्राप्त करणारी बघा पहिली भारतीय महिला कोण आहे? तर इंदिरा गांधी ही बघा पहिली भारतीय महिला आहे ज्यांना भारतरत्न पुरस्कार हा प्रदान करण्यात आला होता. तर त्यांना कोणत्या वर्षी प्रदान करण्यात आला होता? तर 1971 साली बघा भारतरत्न पुरस्कार हा प्रदान करण्यात आला होता. तर दुसरा ऑप्शन म्हणून प्रश्न घेतला आहे बघा. तर भारताची पहिली महिला पंतप्रधान कोण आहे? तर ती बघा इंदिरा गांधी हीच आहे पहिली महिला पंतप्रधान. बघा सर्व महत्त्वाचे विषय आपण यामध्ये कव्हर केले आहेत. तसेच ऑप्शन म्हणून जे काही महत्त्वाचे प्रश्न बनतील प्रश्नाला अनुसरून तर ते देखील आपण यामध्ये कव्हर केले आहेत. 16वा प्रश्न आहे भारतरत्न पुरस्कार प्राप्त करणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला कोण आहे? तर हा देखील IMP प्रश्न आहे बघा. हा देखील तुम्हाला परीक्षेत विचारला जाणार. तर बघा कोण आहे पहिली महाराष्ट्रीयन व्यक्ती? तर लता मंगेशकर. तर लता मंगेशकर ही बघा भारतरत्न पुरस्कार प्राप्त करणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला आहे. कोणत्या विषयाशी संबंधित आहे? आपलं कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर संगीत या क्षेत्राशी संबंधित आहेत. बघा खूप प्रसिद्ध अशा गायिका आहेत बघा लता मंगेशकर आणि यांनाच बघा 2001 साली भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 17वा प्रश्न आहे आतापर्यंत किती महिलांना भारतरत्न पुरस्कार हा बघा प्रदान करण्यात आला आहे? तर बघा 5.
आतापर्यंत 5 महिलांना बघा भारतरत्न पुरस्कार हा बघा प्रदान करण्यात आला आहे. कोण कोणाला तर बघा इंदिरा गांधी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान त्यांना बघा 1971 साली, मदर तेरेसा यांना बघा 1980 साली, अरुणा असफ अली यांना बघा 1997 साली, एम.एस. सुब्बुलक्ष्मी यांना बघा 1998 साली ह्या पहिल्या संगीतकार आहेत त्यांना भारतरत्न मिळाला आहे. आणि लता मंगेशकर 2001 साली. तर अशा पाच महिला आहेत बघा ज्यांना भारतरत्न पुरस्कार हा बघा प्रदान करण्यात आला आहे. 18वा प्रश्न आहे, 2024 या वर्षा अगोदर कोणत्या वर्षी शेवटचा भारतरत्न पुरस्कार हा देण्यात आला होता? तर बघा उत्तर आहे 2019 साली. तर 2024 या वर्षा अगोदर बघा 2019 साली भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. त्यानंतर बघा 20ला नाही, 21ला नाही, 22ला नाही, 23ला नाही, डायरेक्ट 2024लाच प्रदान करण्यात आला. तर 2019 साली किती जणांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला होता? तर बघा 3 जणांना भारतरत्न पुरस्कार हा प्रदान करण्यात आला होता 2019 साली. तर ते कोण कोण आहेत बघा, तर प्रणव मुखर्जी, भूपेन हजारिका आणि नानाजी देशमुख. तर 3 हे व्यक्ती आहेत ज्यांना 2019 साली भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्या 3 मध्ये बघा 1 मरणोत्तर आहे आणि 2 नाही. 19वा प्रश्न आहे, भारतरत्न पुरस्कार प्राप्त करणारे पहिले उद्योगपती कोण आहेत? तर उत्तर आहे जे.आर.डी. टाटा. जे.आर.डी. टाटा हे बघा भारतरत्न पुरस्कार प्राप्त करणारे पहिले उद्योगपती आहेत. तर त्यांना बघा 1992 साली भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यानंतरचा 20वा प्रश्न आहे, भारतरत्न पुरस्कार प्राप्त करणारे पहिले पंतप्रधान कोण आहेत? तर उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू. तर पंडित जवाहरलाल नेहरू हे बघा भारतरत्न पुरस्कार प्राप्त करणारे पहिले पंतप्रधान आहेत. यांना बघा 1955 साली भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तर पंडित जवाहरलाल नेहरू हे कोण आहेत? तर बघा भारताचे पहिले पंतप्रधान आहेत पंडित जवाहरलाल नेहरू. बघा चांगला अभ्यास होत आहे, मस्त प्रश्न घेऊन आले आहेत सर्व. यासोबतच तुम्हाला जीकेचे प्रश्न थोडे यामधून कव्हर होत आहेत. मरणोत्तर पुढचा 21वा प्रश्न आहे, मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार कोणत्या वर्षापासून देण्यात आला? तर 1955 पासून. 1954 साली बघा मरणोत्तर पुरस्कार देण्यात येत नव्हता. तर 1955 सालीपासून बघा मरणोत्तर पुरस्कार हा देण्यात सुरुवात केली. तर बघा पहिले मरणोत्तर व्यक्ती कोण आहेत ज्यांना मरणोत्तर पुरस्कार प्राप्त झाला? तर पहिले आहेत बघा लाल बहादूर शास्त्री, ज्यांना बघा 1966 साली मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार हा बघा प्रदान करण्यात आला. कोणाला? तर लाल बहादूर शास्त्री. लाल बहादूर शास्त्री हे बघा भारतरत्न पुरस्कार प्राप्त करणारे पहिले मरणोत्तर व्यक्ती आहेत. 22वा प्रश्न आहे, भारतरत्न पुरस्कार आतापर्यंत किती पंतप्रधानांना प्रदान करण्यात आला आहे? मग अशा आपण पाहिलं महिला, त्यानंतर पाहिले राष्ट्रपती आणि आता आहेत बघा पंतप्रधान. या 3 विषयावरच प्रश्न विचारले जाऊ शकतात, नॉर्मल गोष्टींवर विचारले जाणार नाहीत. तर आपण 3 महत्त्वाच्या गोष्टी घेतल्यात बघा, राष्ट्रपती, महिला आणि आता आहेत बघा पंतप्रधान. तर भारतरत्न पुरस्कार आतापर्यंत बघा 9 जणांना प्रदान करण्यात आला आहे. 2019 पर्यंत बघा 7 जणांना करण्यात आला होता, आता 2 नवीन ॲड झाले आहेत आणि आता एकूण संख्या झाली तर 9 एवढी झाली आहे. तर 9 ते कोण कोण आहेत तर ते देखील आपण पाहूया आणि वर्ष देखील पाहूया. तर बघा पहिले आहेत जवाहरलाल नेहरू, भारताचे पहिले पंतप्रधान. तर यांना बघा 1955 साली. दुसरे आहेत लाल बहादूर शास्त्री, यांना बघा 1966 साली. तिसऱ्या आहेत इंदिरा गांधी, पहिल्या महिला पंतप्रधान, तर यांना 1971 साली. चौथ्या आहेत बघा राजीव गांधी, यांना 1991 साली. पाचवे आहेत मोरारजी देसाई, 1991 साली. 6वे आहेत गुलझारीलाल नंदा, 1997 साली. 7वे आहेत बघा अटल बिहारी वाजपेयी, यांना 2015 साली. आणि 2024 साली बघा चौधरी चरण सिंह आणि पी.व्ही. नरसिंह राव, यांना हे 2024 साली. तर एकूण बघा 9 जे पंतप्रधान आहेत बघा यांना भारतरत्न पुरस्कार हा प्राप्त झाला आहे. आता 2024 मध्ये जे काही 5 व्यक्ती आहेत बघा ज्यांना भारतरत्न पुरस्कार प्राप्त झाला आहे, तर त्याबद्दल थोडीशी आपण डीपमध्ये जरा माहिती पाहूया. तर बघा पहिल्यात कर्पूरी ठाकूर. 2024 मध्ये पहिला भारतरत्न पुरस्कार कोणास जाहीर झाला होता? तर त्यांचं नाव आहे बघा कर्पूरी ठाकूर. तर कर्पूरी ठाकूर यांना बघा 2024 मध्ये पहिला भारतरत्न पुरस्कार हा प्राप्त झाला होता. आता माहिती पाहूया. तर ते कोण आहेत? तर राजकारणी आहेत.
बिहारचे ते 11वे मुख्यमंत्री देखील होते. त्यांचा कार्यकाळ पाहूया तर 1970 डिसेंबर 1970 ते 1971 आणि त्यानंतर 1977 ते 1979 पर्यंत त्यांनी बघा 2 वेळा मुख्यमंत्री पदाचे कामं पाहिले आहे. कितवे मुख्यमंत्री होते बिहारचे? ते 11वे मुख्यमंत्री होते. कोणत्या नावाने प्रसिद्ध होते? तर जननायक या नावाने प्रसिद्ध होते. पक्ष आहे बघा भारतीय क्रांती दल. त्यानंतर 2024 भारतरत्न जाहीर होणारे बघा दुसरे व्यक्ती कोण आहे? तर लालकृष्ण अडवाणी. तर लालकृष्ण अडवाणी हे देखील बघा राजकारणीच आहेत. हे बघा 1977 ते 1979 या कालावधीत बघा भारताचे माहिती आणि प्रसारण मंत्री होते. त्यानंतर दुसरा टॉपिक आहे 1998 ते 2004 या काळात बघा ते भारताचे गृहमंत्री होते. त्यानंतर 2002 ते 2004 या काळात ते भारताचे उपपंतप्रधान होते. त्यानंतर तिसरा आहे 1980 ते 1980 बघा ते भारतीय जनता पार्टीचे संस्थापक म्हणजे भारतीय जनता पार्टीची स्थापना कोणी केली? तर लालकृष्ण अडवाणी यांनीच केली. तर कोणत्या वर्षी? तर 1980 साली. त्यानंतर 1986 ते 1990, 1993 ते 1998 आणि 2004 ते 2005 या काळात बघा ते भारतीय जनता पार्टी म्हणजेच BJPचे अध्यक्ष होते. तर यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर कोणत्या काळात लालकृष्ण अडवाणी हे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष होते? तर याचं उत्तर आहे बघा इथे 1986 ते 1990, 1993 ते 1998 आणि 2004 ते 2005. त्यांनी बघा कोणकोणते पद भूषवले आहे? माहिती प्रसारण मंत्री, भारताचे गृहमंत्री, भारताचे उपपंतप्रधान आणि संस्थापक कोण आहेत? तर लालकृष्ण अडवाणी. झालं क्लिअर? आता जाऊया पुढच्या याच्याकडे. तिसरा आहे बघा PV नरसिंह राव. आता जे 3 आहेत बघा त्यांना एकदाच एकत्र जाहीर झाला होता. तर आता ते देखील पाहूया. तर कोण आहेत बघा PV नरसिंह राव? तर हे देखील राजकारणीच आहेत. ते बघा भारताचे 9वे पंतप्रधान होते. महत्त्वाचा पॉईंट आहे बघा. कितवे पंतप्रधान होते भारताचे? तर 9वे पंतप्रधान होते. त्यांनी बघा 1991 ते 1996 या काळात बघा ते भारताचे पंतप्रधान होते. कोणत्या काळात? तर 1991 ते 1996. कितवे पंतप्रधान? 9वे. त्यानंतर 1992 ते 1993 या काळात ते भारतीय परराष्ट्र मंत्री होते. त्यानंतर 1971 ते 1973 या काळात ते आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री देखील होते. त्यानंतर 1980 हे नाही मगाशीच कॉपी पेस्ट झालं असेल, हे नाही. तर 1991 ते 1996 या काळात बघा ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होते. त्यानंतरचा चौथा आहे बघा चौधरी चरण सिंह. तर हे देखील बघा राजकारणीच आहेत. तर हे भारताचे कितवे पंतप्रधान आहेत? तर 5वे. मगाशी पाहिलं 9वे, आता आहेत बघा 5वे. तर चौधरी चरण सिंह हे भारताचे 5वे पंतप्रधान होते. तर 1979 ते 1980 ते 1980 या काळात बघा भारताचे पंतप्रधान होते चौधरी चरण सिंह. त्याचबरोबर बघा उत्तर प्रदेशचे 5वे मुख्यमंत्री देखील होते ते. कार्यकाळ पाहूया 1967 ते 1968. त्यानंतर 1970 साली उत्तर प्रदेशचे ते मुख्यमंत्री होते. त्यानंतर बघा जो काही चौधरी चरण सिंह यांचा जन्मदिवस बघा 23 डिसेंबर. तर हा त्यांचा जन्मदिवस दरवर्षी बघा भारतात किसान दिन म्हणून साजरा केला जातो. प्रश्न इथेही विचारला जाऊ शकतो, IMP पॉईंट आहे. तर भारतात किसान दिवस हा कोणाच्या जन्मदिवसानिमित्त साजरा केला जातो? तर चौधरी चरण सिंह यांच्या दिवशी बघा दरवर्षी भारतात साजरा केला जातो. जन्मदिवस कोणता आहे? तर 23 डिसेंबर. पक्ष आहे बघा जनता पक्ष. त्यानंतर 5वे आणि शेवटचे आहेत बघा डॉक्टर MS स्वामीनाथन. तर हे बघा भारतातील हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जातात. त्यानंतर कृषी शास्त्रज्ञ आहेत ते. त्यांना बघा पद्मविभूषण 1989 साली, जागतिक अन्न सुरक्षा पुरस्कार 1987 साली, शांती स्वरूप भटनागर पुरस्कार 1961 साली, पद्मश्री 1967 साली, पद्मभूषण 1972 साली, रॅमन मॅग्सेसे पुरस्कार 1971 साली असे पुरस्कार त्यांना मिळाले आहेत बघा. आणि यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे बघा जी तुम्हाला माहिती नसेल तर ती देखील सांगतो. ज्यांना माहिती आहे ते चांगली गोष्ट आहे, खूप अभ्यास त्यांनी केला असेल. तर बघा यामध्ये
चारही जे काही महत्त्वाचे भारताचे पुरस्कार आहेत बघा सर्वोच्च, तर चारही पुरस्कार प्राप्त आहेत बघा डॉक्टर MS स्वामीनाथन यांना. तर कोणकोणते बघा, आता भारतरत्न 2024 साली मिळाला 2024मध्ये. तर भारतरत्न एक झाला सर्वोच्च पुरस्कार. त्यानंतर दुसरा आहे बघा पद्मविभूषण. तर पद्मविभूषण हा बघा 1989 साली त्यांना मिळाला, म्हणजे दुसरा टॉपिक झाला. तिसरा आहे बघा पद्मभूषण. ते तिसरा हा बघा 1972 साली त्यांना प्रदान करण्यात आला होता, म्हणजे तिसरा सर्वोच्च पुरस्कार देखील त्यांना मिळाला आहे. आणि चौथा आहे बघा पद्मश्री. तर 1967 साली बघा त्यांना चौथा भारताचा सर्वोच्च देखील पुरस्कार मिळाला आहे. तर बघा हा प्रश्न देखील तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तर असे कोण आहेत बघा ज्यांना चारही पुरस्कार, जे काही भारताचे सर्वोच्च पुरस्कार आहेत बघा ते प्राप्त झाले आहेत. तर त्याचं योग्य उत्तर असेल बघा डॉक्टर MS स्वामीनाथन. डॉक्टर MS स्वामीनाथन यांना बघा भारतरत्न, पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण हे चारही भारताचे सर्वोच्च पुरस्कार बघा प्राप्त आहेत. त्यानंतर आता पुढचा पॉईंट आहे बघा 2024मध्ये मिळालेल्या 5 भारतरत्न पुरस्कारांपैकी 4 राजकारण आणि 1 कृषी शास्त्रज्ञाशी बघा संबंधित व्यक्तींना मिळाला आहे. हा प्रश्न देखील विचारला जाऊ शकतो. तर किती जणांना प्रदान करण्यात येतात? 5. आणि त्यामध्ये किती जणांना त्यापैकी किती जण राजकारणाशी संबंधित आहेत? तर 4 आणि 1 कृषी शास्त्रज्ञाशी संबंधित आहेत. आता पाहूया भारतरत्न पुरस्कार प्राप्त विजेत्यांची यादी. तर यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, कोणत्या वर्षी कोणास प्रदान करण्यात आला होता, म्हणून ते देखील आपण यामध्ये कव्हर केले आहे. कुठलाच असा पॉईंट नाही जो यामध्ये कव्हर केला नाही, तर सर्व पॉईंट आपण यामध्ये कव्हर केले आहेत. बघा पहिला आहे सी राजगोपालाचारी 1954, सर्वपल्ली राधाकृष्णन 1954 साली, CV रमन 1954 साली. 1954 साली 3 जणांना. त्यानंतर पुढचा आहे बघा डॉक्टर भगवान दास 1955 साली, मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या 1955 साली, पंडित जवाहरलाल नेहरू 1955 साली. 1955 साली देखील 3 जणांना प्राप्त झाला आहे. त्यानंतर 7वा आहे गोविंद वल्लभ पंत 1957 साली, धोंडो केशव कर्वे 1958 साली, बिधन चंद्र रॉय 1961 साली, पुरुषोत्तमदास टंडन 1961 साली, राजेंद्र प्रसाद 1962 साली, झाकीर हुसेन 1963 साली, पांडुरंग वामन काने 1963 साली, लाल बहादूर शास्त्री 1966 साली, इंदिरा गांधी 1971 साली, वराहगिरी व्यंकटगिरी 1975 साली. 17वेत बघा के कामराज 1976 साली, मदर तेरेसा 1980 साली, आचार्य विनोबा भावे 1983 साली, खान अब्दुल गफार खान 1987 साली, MG रामचंद्र 1988 साली, डॉक्टर भीमराव आंबेडकर 1990 साली, नेल्सन मंडेला 1990 साली, राजीव गांधी 1991 साली, सरदार वल्लभभाई पटेल 1991 साली, मोरारजी देसाई 1991 साली, मौलाना अब्दुल कलाम आझाद 1992 साली, JRD टाटा 1992 साली, सत्यजित रे 1992 साली, APJ अब्दुल कलाम 1997 साली, गुलजारीलाल नंदा 1997 साली, अरुणा असफ अली 1997 साली. आतापर्यंत 32 पाहिले. आता पुढे देखील पाहूया. तर आता 33 आहेत बघा MS सुब्बुलक्ष्मी, तर यांना 1998 साली, C सुब्रमण्यम 1998 साली, जयप्रकाश नारायण 1999 साली, पंडित रविशंकर 1999 साली, अमर्त्य सेन 1999 साली, गोपीनाथ बोरदोलाई 1999 साली. त्यानंतर 39वेत लता मंगेशकर 2001 साली, उस्ताद बिस्मिल्ला खान 2001 साली, पंडित भीमसेन जोशी 2008 साली, CNR राव 2014 साली, सचिन तेंडुलकर 2014 साली, अटल बिहारी वाजपेयी 2015 साली, मदन मोहन मालवीय 2015 साली. तर यामध्ये 2 महत्त्वाचे आहेत बघा अटल बिहारी वाजपेयी. तर मुंबईमध्ये बघा अटल सेतू बांधण्यात आला, तर अटल बिहारी वाजपेयी हे नाव चर्चेत आहे. तर यावर बघा प्रश्न हा विचारला जाऊ शकतो. तर यांचं
वर्ष बघा लक्षात ठेवा, 2015 साली अटल बिहारी वाजपेयी यांना प्रदान करण्यात आला होता. तर क्रिकेटचा विश्वकप देखील पार पडला. तर क्रिकेटशी संबंधित आहेत बघा सचिन तेंडुलकर. तर सचिन तेंडुलकरचं नाव देखील आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा 46 प्रणव मुखर्जी 2019 साली, भूपेन हजारिका 2019 साली, नानाजी देशमुख 2019 साली, कर्पूरी ठाकूर 2024 साली, लालकृष्ण अडवाणी 2024 साली, पी.व्ही. नरसिंहराव 2024 साली, चौधरी चरण सिंह 2024 साली, एम.एस. स्वामीनाथन 2024 साली. तर आतापर्यंत टोटल बघा झाले 53. तर 2024 पर्यंत आतापर्यंत 53 जणांना भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. लिस्ट देखील पाहिली आपण आणि सर्व महत्त्वाचे प्रश्न देखील पाहिले. आता जाऊया पुढच्या प्रश्नांकडे. तुम्हाला एक महत्त्वाचे उत्तर द्यायचे कमेंटमध्ये, तर ते देखील आता प्रश्न आपण पाहूया, ज्याचे उत्तर बघा तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगायचे आहेत. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आता उत्तर देखील द्या. तर बघा 23वा प्रश्न आहे जो तुमच्यासाठी आहे. हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे म्हणून तुमच्यासाठी ठेवला आहे. तर त्याचं उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहे. तर भारतरत्न पुरस्कार प्राप्त करणारी पहिली महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण आहे? तर त्याचं उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे. नक्कीच सांगा, मी वाट पाहत आहे. त्यानंतरचा 24वा प्रश्न आहे तो देखील तुमच्यासाठी आहे. तर खाली दिलेल्या भारतातील सर्वोच्च पुरस्काराचा योग्य तो क्रम लावा. तर क्रमानुसार लावायचं म्हणजे पहिला भारतरत्न सर्वोच्च पुरस्कार कोणता, दुसरा सर्वोच्च पुरस्कार कोणता, तिसरा सर्वोच्च पुरस्कार कोणता आणि चौथा सर्वोच्च पुरस्कार कोणता. तर तो योग्य क्रम लावायचा आहे. हे बघा दिलेले आहेत. तर याचा बघा योग्य क्रम लावायचा आहे. त्याचं उत्तर देखील तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्यानंतरचा 25वा प्रश्न आहे. डॉक्टर 2024 मध्ये किती जणांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते? हा देखील महत्त्वाचा पॉईंट आहे म्हणून या व्हिडिओमध्येच आपण घेतले आहेत, कारण जेणेकरून तुमचा मार्क जाऊ नये काही विचारलं तरी. तर याचं उत्तर देखील तुम्हाला मग कमेंटमध्येच सांगायचं आहे. किती जणांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते तर ते देखील तुम्ही सांगा. आता महत्त्वाचे 3 प्रश्न आहेत बघा जे भारतरत्न विषयाशी संबंधित आहेत, फक्त पुरस्काराशी संबंधित आहेत, जे परीक्षेत विचारले जाऊ शकतात आणि किंवा जातात. तर ते देखील आपण ऑप्शन म्हणून पाहून घेऊया. तर बघा 26वा प्रश्न आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे, परीक्षेमध्ये विचारला जातो. तर बघा रॅमन मॅग्सेसे पुरस्कार जिंकणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण आहेत? तर उत्तर आहे विनोबा भावे, ज्यांना बघा 1958 साली रॅमन मॅग्सेसे पुरस्कार हा बघा प्राप्त झाला होता आणि ते पहिले भारतीय व्यक्ती आहेत. आणि सुरुवात कोणत्या वर्षी झाली रॅमन मॅग्सेसे पुरस्काराला? तर उत्तर आहे 1958 सालीच त्यांची सुरुवात झाली आणि पहिले कोण आहे तर 1958 साली विनोबा भावे. हा प्रश्न बघा गेल्या भरतीमध्ये विचारला होता. तर नोबेल पुरस्कार प्राप्त किंवा जिंकणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण आहेत? हा देखील प्रश्न विचारला होता, मगाशीचा पाहिला तो, आणि हा देखील विचारला होता. तर बघा रवींद्रनाथ टागोर. तर रवींद्रनाथ टागोर हे बघा नोबेल पुरस्कार जिंकणारे पहिले भारतीय व्यक्ती आहेत. यांना बघा 1913 साली नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. यांचं क्षेत्र कोणते आहे तर साहित्य क्षेत्राशी ते संबंधित आहेत. आता हे महत्त्वाचा प्रश्न, यावर तुम्हाला हमखास प्रश्न हा दिसणार आहेच. तर बघा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जिंकणारे पहिले व्यक्ती कोण होते? तर पहिले व्यक्ती कोण होते तर पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे हे बघा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जिंकणारे पहिले व्यक्ती होते. यांना बघा 1996 साली पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा प्रदान करण्यात आला होता. हे झालं पुरुषांबाबत. तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार जिंकणारी पहिली महिला कोण आहे? तर बघा लता मंगेशकर. तर लता मंगेशकर ही बघा महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त पहिली महिला आहे. यांना बघा 1997 साली महाराष्ट्र भूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. हे झालं पहिलं. तर आता 2021, 2022, 2023 आणि 2024 तर या 4 वर्षाचे जे काही महाराष्ट्र भूषण पुरस्कार विजेते आहेत बघा, त्याचं उत्तर देखील तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. तर
एवढे बघा 4 प्रश्न जे तुमच्यासाठी आहेत त्याची उत्तरे तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगायची आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. अतिशय महत्त्वाची माहिती आहे जी तुम्हाला आतापर्यंत कोणत्याच चॅनलवर पाहायला मिळाली नाही, आपणच घेऊन आलो आहोत. तर त्यासाठी बघा व्हिडिओला एवढी माहिती काढण्यासाठी बघा एक लाईक तर तुमची पाहिजे आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर देखील करायचं आहे. जेवढा जास्त व्हिडिओ शेअर करतील तेवढ्या लवकर बघा मी याचा PDF मी माझ्या टेलिग्राम चॅनलवर देणार आहे, नाहीतर देणार नाही.